नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सरांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण या चॅनलमार्फत TET आणि CTET या परीक्षेसाठी आपण सर्व प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे आणि त्यातलाच आज आपण घेणार आहोत 15वा सराव पेपर, जो की अभ्यासक्रमावर आधारित आहे। तर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। तर आजचा व्हिडिओ चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न असा आहे, इथं पाहू शकता बघा। बघा इथं थोडी कन्सेप्ट आहे या प्रश्नामध्ये। बघा, प्रथमतः राग आला तर मी स्वतःची मानसिक अवस्थेविषयी विचार करू शकतो। त्याला राग येण्याचे कारण काय ते मी शोधू शकतो। व्यक्ती स्वतःमध्ये डोकावून पाहत असतो। स्वतः लक्ष केंद्रित करण्याची पद्धत म्हणजेच टिंब होय। आता इथं ना एक संकल्पना आहे बघा, पुन्हा वाचा। जर राग आला तर मानसिक अवस्थेविषयी विचार करणे, त्या राग येण्याचे कारण काय ते शोधणे, स्वतःमध्ये डोकावून पाहणे, स्वतः लक्ष केंद्रित करणे। तर ही पद्धत म्हणजेच कोणती पद्धत होय? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1। यालाच आपण आत्मनिरीक्षण पद्धत म्हणतो। काय म्हणतो? पर्याय क्रमांक 1 आत्मनिरीक्षण पद्धती। पुढचा प्रश्न, टिंब पद्धती म्हणजेच निश्चित समस्यासंबंधी नियंत्रित परिस्थितीत केलेले निरीक्षण होय। तर बघा, अशी कोणती पद्धती आहे की ज्या पद्धती म्हणजेच निश्चित समस्यासंबंधी, म्हणजे बघा निश्चित समस्यासंबंधी नियंत्रित परिस्थितीमध्ये केलेले निरीक्षण होय। तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2। याला प्रायोगिक पद्धती म्हणतात। काय म्हणतात? पर्याय क्रमांक 2 आहे प्रायोगिक पद्धती। पुढचा प्रश्न पाहू आपण। तर तिसरा प्रश्न असा आहे की शैक्षणिक अनुभूतीमध्ये टिंब घटक येतात। तर बघा इथं काय म्हणले, शैक्षणिक अनुभूतीमध्ये कोणकोणते घटक येतात? तर यासाठी 4 पर्याय दिलेत बघा काय म्हणतात। शिक्षक कृती हे सुद्धा येतं, त्याच्यानंतर विद्यार्थी कृती हे सुद्धा येतं। तर हे दोन्हीसुद्धा पर्याय बरोबर आहे। तर बघा इथं चौथा पर्याय उत्तर योग्य आहे। पर्याय 1 व 2 म्हणजेच काय, शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती हे शैक्षणिक अनुभूतीमध्ये घटक आहेत। पुढचा प्रश्न पाहू आपण। सर्वंकष मूल्यमापनाची साधने कोणती आहेत? बघा, सर्वंकष मूल्यमापनाची साधने पाहिजे आपल्याला। तर इथं पर्याय बघू आपण। पडताळ सूची आणि प्रसंग निरीक्षण। बघा, पडताळ सूची आणि प्रसंग निरीक्षण हे सुद्धा येतं। प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा हे सुद्धा येतं। समाजमिती तंत्र व लेखी परीक्षा हे सुद्धा पर्याय बरोबर आहे। तर बघा, सर्वंकष मूल्यमापनाची साधने हे कोणते आहेत? पर्याय क्रमांक 4 वरील सर्वच आहेत सर्वंकष मूल्यमापनाची साधने। पुढचा प्रश्न पाहू आपण। टिंब या अध्ययन पद्धतीत सुरुवातीस खूप चुका होतात, पण प्रयत्नाने गैर व अवस्था हालचाली कमी होतात। बघा, अशी कोणती अध्ययन पद्धती आहे की ज्यामध्ये सुरुवातीस खूप चुका होतात, पण प्रयत्न करत राहिल्याने अवस्था हालचाली कमी होतात? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 प्रयत्न प्रमाद पद्धती। म्हणजेच काय, प्रयत्न करत राहणे। हे अगोदरच्या ह्याच्यामध्ये आपण याची संकल्पना घेतलं होतं बघा, तर त्यावरच हा सुद्धा प्रश्न रिलेटेड होता। पुढचा प्रश्न पाहू आपण। पुढचा प्रश्न असा आहे की सुमित सतत गावी जात असे हे वाक्य कोणत्या काळातील आहे? बघा इथं वाक्य दिले, सुमित सतत गावी जात असे, तर हे वाक्य कोणत्या काळामधील आहे हे आपल्याला सांगायचं आहे। तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, हे आहे रीती भूतकाळ। कोणता आहे? सुमित सतत गावी जात असे म्हणजेच काय, रीती भूतकाळामधील वाक्य आहे। पुढचा प्रश्न पाहू। संबोधनाच्या वेळी कोणते चिन्ह वापरले जाते? विराम चिन्ह। बघा, संबोधन जेव्हा असतं तेव्हा कोणत्या विरामचिन्हाचा हा वापर केला जातो? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2। यासाठी आपण काय करतो? स्वल्प विरामाचा वापर करतो। स्वल्प विराम, पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील। पुढचा प्रश्न आहे की उरावर धोंडा ठेवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा। वाक्यप्रचार आहे उरावर धोंडा ठेवणे, याचाच आपल्याला अर्थ सांगायचा आहे। तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 अवघड काम करायला सांगणे, म्हणजेच काय, उरावर धोंडा ठेवणे। पुढचा प्रश्न पाहू आपण। खालीलपैकी दंड नसलेले अक्षर कोणते? दंड नसलेले म्हणले बघा, अक्षर कोणते आहे? तर र जे आहे हे दंड नसलेलं अक्षर आहे, पर्याय क्रमांक 1। बाकी बघा, द ला सुद्धा आहे, फ ला आहे आणि क्ष ला आहे, फक्त पहिला क्रमांक र ला हा दंड नाही। पुढचा प्रश्न पाहू आपण। मी राष्ट्रपती झालो तर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? बघा, मी राष्ट्रपती झालो तर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 उद्गारार्थी वाक्य आहे। मी राष्ट्रपती झालो तर काय येतं? उद्गारार्थी वाक्य। पुढचा प्रश्न पाहू आपण।
फाइंड द वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन सेंटेन्स. बघा इथं आपल्याला वन वर्ड द्यायचं आहे खालील वाक्याला. वाक्य काय दिलं बघा. अ पर्सन हू हॅज बीन फोर्स्ड टू लिव्ह हिज कंट्री अँड सीक शेल्टर इन अनदर कंट्री. चला तर यासाठी आपल्याला वन वर्ड द्यायचं आहे. तर याला काय येतं बघा. पर्याय क्रमांक 1 रिफ्युजी म्हणतो आपण याला. काय म्हणतो याला आपण. रिफ्युजी. पुढचा प्रश्न पाहू आपण. आय हॅव कम्प्लिटेड माय टास्क परफेक्टली चेंज द व्हॉइस. बघा व्हॉइस चेंज करायचं आहे. आय हॅव कम्प्लिटेड माय टास्क परफेक्टली हे वाक्य आपलं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये, याला आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करायचं. वाक्य बघा कोणत्या काळात चालले वाक्य. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये चाललं आहे. तर इथं याच्यामध्ये बघा पॅसिव्ह व्हॉइसची सुरुवात नेहमी कशाने होते. ऑब्जेक्टनं वाक्याची सुरुवात होते. तर इथं आपलं ऑब्जेक्ट काय येतं बघा. माय टास्क झालं तुमचं ऑब्जेक्ट. तर इथं बघा माय टास्कची सुरुवात किती वाक्यात झालेली आहे. वरच्या 3 वाक्यात. म्हणजे चौथा पर्याय तुमचा कट होत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता इथं आयसोबत हॅव जातं म्हणून आपण हॅव घेतलं. पण इथं टास्कसोबत काय झालं पाहिजे. हॅज जातं. राईट. इथं हॅड नावाचा पर्याय कट झाला. राईट. इज नावाचा सुद्धा पर्याय कट झाला. उराला आहे कोणता पर्याय आपला. पर्याय क्रमांक 1 उरत आहे. माय टास्क हॅज बीन कम्प्लिटेड परफेक्टली. आता इथं जे आय आहे ना हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये त्याचं काय होतं. मी होतं. पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न. ही हिट हेड अगेन्स्ट द वॉल फाइंड द फिगर ऑफ स्पीच अपियर्ड इन द गिवन लाईन. चला वाक्य दिलं याच्यामध्ये. ही हिट हिज हेड अगेन्स्ट द वॉल. याच्यामध्ये आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच सांगायचं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा एच आणि एच याचं ना रिपिटेशन झालेलं आहे. ठीक आहे. जर एकाच लेटरचं एका साऊंडचं रिपिटेशन होत असेल त्या फक्त त्याच लाईनमध्ये तर त्याला आपण काय म्हणतो. अलिट्रेशन म्हणतो. मराठीमध्ये याला अनुप्रास अलंकार म्हणतात. बघा ध्यानात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. 1 मिनिट. इथं अँटिथेसिस म्हणजेच काय. एकाच वाक्यामध्ये 2 विरुद्धार्थी शब्द असणे. आणि इन्व्हर्जन म्हणजेच काय वाक्याचा उलटसुलट क्रम असणे. पुढचा प्रश्न. यूज आयदर ऑर इन द गिवन सेंटेन्स. चला बघा वाक्य बघा. सुप्रिया विल मीट टीचर सुनेना विल मीट टीचर. याच्यामध्ये आपल्याला इदर ऑरचा वापर करायचा आहे. तर इथं बघा वाक्यामधलं कॉमन पार्ट बाजूला काढायचं आहे. वाक्याचा कॉमन पार्ट आहे विल मीट टीचर विल मीट टीचर. याच्यामध्ये 2 डिफरंट पार्ट कोणते आहेत ज्याला आपल्याला ना इदर ऑरनं जोडायचं आहे. तर डिफरंट पार्ट आहेत आपले सुप्रिया आणि सुनेना. ठीक आहे. हे 2 डिफरंट आहेत कारण की दोघांची ॲक्टिव्हिटी एकच आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 1 उत्तर इथं योग्य आहे बघा. इदर सुप्रिया और सुनेना. पहिल्या डिफरंट पार्टच्या अगोदर इदर आणि दुसऱ्या डिफरंट पार्टच्या अगोदर ऑर विल मीट टीचर. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की यस व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज चेंज द सेंटेन्स इन टू असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्हमध्ये कन्वर्ट करायचे. व्हॉट अ ब्युटिफुल सीन इट इज. तर याचं आपल्याला असर्टिव्हमध्ये कन्वर्ट करायचे. उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 इट इज अ व्हेरी ब्युटिफुल सीन. अगदी सोपा प्रश्न आहे. इट इज अ व्हेरी ब्युटिफुल सीन. पुढचा प्रश्न आहे सेंट्रल. बघा इथं काय म्हणले. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च कोणत्या शहरात आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च हे कोणत्या शहरामध्ये आहे. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 नागपूर आहे. बघा कॉटन रिसर्च सेंटर कुठं आहे. नागपूरला आहे. पुढचा प्रश्न. ध्वनीचे प्रसारण कशामधून होत नाही. बघा ध्वनीचे प्रसारण कशामधून होत नाही म्हणलं आहे. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 निर्वातामधून ध्वनीचे प्रसारण होत नाही. निर्वातामधून ध्वनीचे प्रसारण होत नाही. पुढचा प्रश्न. दाढी करत असताना कोणता आरसा वापरतात. बघा जेव्हा दाढी करतो आपण तेव्हा कोणता आरसा वापरला जाता. तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 याला अंतर्वक्र आरसा वापरतो. कोणता. दाढी करत असताना आपण अंतर्वक्री आरशाचा वापर करतो. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहू. आम्ल पदार्थाची चव खालीलपैकी कशी असते. आम्ल पदार्थाची चव कशी असते. उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 आंबट असते. कशी असते. आंबट. पुढचा प्रश्न. भारतात लू वारे टिंबटिंब ऋतूमध्ये वाहतात. बघा लू वारे कोणत्या ऋतूमध्ये वाहत असतात भारतामध्ये. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 उन्हाळ्यामध्ये. लू वारे उन्हाळ्यामध्ये वाहत असतात. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राच्या विधिमंडळात कोणते सभागृह शक्तिशाली आहे. बघा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये शक्तिशाली सभागृह कोणता आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 विधानसभा. कोणता आहे. विधानसभा. पुढचा प्रश्न.
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे एकतर थंड हवेचे ठिकाण आहे, पण ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, संसदेत खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? बघा, संसदमध्ये समावेश होत नाही म्हणले. बघा इथं नाही विचारले आपल्याला. तर बघा, राष्ट्रपतीचा होतो, लोकसभा होतो आणि राज्यसभा, पण होत कोणाचा नाही? राज्यपालचा होत नाही. पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे. राज्यपालचा समावेश होत नाही. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका कोणी लिहिली? बघा, प्रस्ताविका कोणी लिहिलेली आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 पंडित नेहरू यांनी लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतीला शपथ कोण देतात? राष्ट्रपती यांना शपथ कोणातर्फे दिली जाते? योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 भारताच्या सरन्यायाधीशाद्वारे भारताच्या राष्ट्रपतीला शपथ दिली जाते. पुढचा प्रश्न, काय मॅथचे क्वेश्चन्स आहेत, व्हिडिओ पॉज करून उत्तरे काढू शकता. सध्या मी इथं उत्तरे सांगतोय. बघा, ए हा बीच्या नैऋत्य दिशेला 40 मीटर आहे, सी हा बीच्या आग्नेय दिशेला 40 मीटर आहे, तर सी हा एच्या कोणत्या दिशेस आहे? बघा, काय म्हणले? ए हा बीच्या नैऋत्य दिशेला 40 मीटरवर, सी हा बीच्या आग्नेय दिशेला 40 मीटर, तर सी हा एच्या कोणत्या दिशेला आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 पूर्व दिशेला आहे. पुढचा प्रश्न पाहू. घड्याळात 4:30 वाजले आहेत. जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो तर तास काटा कोणती दिशा दाखवेल? घड्याळामध्ये 4:30 वाजलेत. जर समजा मिनिट काटा ही पूर्व दिशा दाखवत आहे, तर तास काटा ही कोणती दिशा दाखवेल? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 ईशान्य. कोणती दिशा? ईशान्य दिशा दाखवेल. पुढचा प्रश्न पाहू. ए आणि बी हे दोघे भाऊ, सी आणि डी बहिणी आहेत. एचा मुलगा डीचा भाऊ. तर बघा पुढचा प्रश्न, आई आणि तिच्या 5 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. आई वगळून हे वय 7 वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती? बघा, आई आणि तिच्या 5 काय म्हणलं बघा, आई आणि तिच्या 5 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष. जर आईला वगळलं आपण तर वय हे 7 वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य याला 50 वर्ष आहे. पुढचा प्रश्न, बघा इथं जर कटला आपण XFG लिहिलं तर यसला आपण काय लिहू शकतो? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 BVH. काय लिहायचं आपल्याला? BVH. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. 31वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. प्रश्न असा आहे बघा, CPUचे काय म्हणलं बघा इथं, CPUचे संक्षिप्त रूप काय? ठीक आहे, फुल फॉर्म सांगायचं आहे आपल्याला. 4 पर्याय दिले त्यासाठी. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सेंट्रल प्रोग्राम युनिट, सेंट्रल प्रोग्राम युनिफॉर्म आणि सेंट्रल प्रोसिजर युनिट. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.